वेलकम अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण भारतीय समाज सुधारणेचा इतिहास या पेपरमधील प्रकरण 1 सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीचा विचार करणार आहे. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये प्रामुख्याने 3 मुद्द्यांचा विचार करायचा आहे. 1. राजाराम मोहन राय व ब्राह्म समाज. 2. स्वामी दयानंद सरस्वती व आर्य समाज. 3. स्वामी विवेकानंद व रामकृष्ण मिशन. यामधला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे राजाराम मोहन राय व ब्राह्मो समाज. कोणताही प्रश्न लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तो साचेबद्धपणा लिहिणं गरजेचं आहे, पॉइंट टू पॉइंट लिहिणं गरजेचं आहे. कथा, कादंबऱ्या किंवा निबंध वजा प्रश्न लिहिला तर तुम्हाला विद्यापीठातील शिक्षक मार्क देणार नाहीत. म्हणून पॉइंट टू पॉइंट, मग तो मोठा असेल किंवा शॉर्ट नोट असेल, पॉइंट टू पॉइंट पेपर लिहिला तो सुंदर होतो आणि परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क्स देतात. म्हणून कोणत्याही प्रश्नाची सुरुवात करत असताना पहिला मुद्दा प्रास्ताविकानं करा आणि शेवट समारोपानं करा. आज आपण भारतीय समाज सुधारणा चळवळीच्या इतिहासामधील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमधला पहिला मुद्दा पाहणार आहे, तो म्हणजे राजाराम मोहन राय व ब्राह्मो समाज. पहिला मुद्दा आहे त्यातला प्रस्तावना. राजाराम मोहन रायांना आधुनिक भारताचे निर्माते म्हणतात. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्या प्राबल्यामुळे गलित गात्र झालेल्या भारतीय समाजाला खडबडून जागं करण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलं. म्हणून भारताच्या इतिहासातील पहिली सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ म्हणजे ब्राह्मो समाज. राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून समाज प्रगतशील करण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला प्रवाहात आणलं. मग समाज प्रगतशील करत असताना राजाराम मोहन रायांची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. राजाराम मोहन रायने आम्हाला एवढं काम केलं, ते काम करत असताना त्यांचा जीवनचरित्र काय होता हे समजणं गरजेचं आहे. म्हणून दुसरा मुद्दा आहे त्यांचा पूर्व इतिहास किंवा जीवनचरित्र. 22 मे 1772 रोजी बंगालमधील हुगळी प्रांतातील राधानगर जिल्ह्यामध्ये एका सनातन ब्राह्मण कुटुंबामध्ये राजाराम मोहन रायांचा जन्म झाला. घरामध्ये सनातनी धार्मिक वृत्ती होती किंवा वातावरण होतं. त्या वातावरणाला राजाराम मोहन राय मिळते जुळते झाले नाहीत. त्याने आधुनिक दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न केला. सनातनी विचार बाजूला ठेवले पाहिजे आणि समाजाची प्रगती केली असेल तर आधुनिकतेची कास धरली पाहिजे, हा दृष्टिकोन राजाराम मोहन रायांनी लहानपणापासून आपल्या डोक्यामध्ये ठेवलेला होता. म्हणून राजाराम मोहन रायांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी जे कार्य केलं, कार्य करत असताना त्यांचं असं मत होतं की समाज प्रगतशील बनला पाहिजे, समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन समोर आला पाहिजे आणि समाजाला पुढे नेलं पाहिजे. मग समाज प्रगतशील बनवायचा असेल तर इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार राजाराम मोहन रायांनी केला. त्यावेळेस राजाराम मोहन राय यांच्यावरती अनेकांनी टीका केली. प्रांतीय भाषेमध्ये शिक्षण दिलं पाहिजे आणि त्या भाषेतूनच आपली पुढं मुलं गेली पाहिजे. परंतु राजाराम मोहन राय यांचं असं मत होतं की जगाचं नॉलेज घ्यायचं असेल, जगाचं ज्ञान घ्यायचं असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून राजाराम मोहन रायांनी शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. आणि ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचं असेल तर राजाराम मोहन रायांनी आत्मीय सभेची स्थापना केली आणि आत्मीय सभेच्या माध्यमातून आपले हे विचार भारतीय जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. राजाराम मोहन रायांचं सर्वात महत्वाचं जर कार्य कोणतं असेल ते म्हणजे ब्राह्मो समाज. 1828 ला राजाराम मोहन रायांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाज का स्थापन करावा लागला? कारण त्याचं कारण हे तेच होतं, कारण समाजाला प्रगतशील बनवायचं असेल, समाजाची प्रगती करायची असेल तर आपण फक्त भाषणं देऊन चालणार नाही, तर एखादी संघटना आपण स्थापन केली पाहिजे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून राजाराम मोहन रायांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. मग ह्या ब्राह्मो समाजाची स्थापना करत असताना त्या ब्राह्मो समाजाचे उद्देश काय होते? तर ब्राह्मो समाजाचा उद्देश हा होता की खऱ्या धर्माची ओळख समाजाला करून द्यायची आहे आणि समाज प्रगतशील बनवायचा. हा ब्राह्मो समाजाचा उद्देश होता. खरा धर्म काय आहे? खरा धर्म काय सांगतो की मानवतावाद, मानवानं मानवासारखं मानवाला वागवलं पाहिजे, हा खरा धर्म सांगतो. रूढी प्रथा परंपरेमध्ये गुरफटलेला नवस बोलणाऱ्या समाजाला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला खऱ्या धर्माची ओळख भारतीयांना करून दिली पाहिजे. म्हणून खऱ्या धर्माची ओळख करून देण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी राजाराम मोहन रायांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हा ब्राह्मो समाजाचा उद्देश. दुसरा मुद्दा आहे वैशिष्ट्य. ब्राह्मो समाज स्थापन झाला, त्या ब्राह्मो समाजाची वैशिष्ट्य काय होती? तर एकेश्वरवाद आणि मूर्तीपूजेला विरोध. एकेश्वरवादाचा पुरस्कार करायचा आणि मूर्तीपूजेला विरोध करायचा. ईश्वर आहे
ईश्वर हा सर्व जगाचा प्रणेता आहे, ईश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे. परंतु अनेकेश्वरवादाला राजाराम मोहन रायांनी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून विरोध केला. अनेकेश्वरवाद म्हणजे सर्वच देवदेवतांना पूजायचं नाही. देव आहे, एकाच देवाची, एकाच धर्माची पूजा अर्चा आपण केली पाहिजे. म्हणून राजाराम मोहन रायांचा ब्राह्मो समाजाचं वैशिष्ट्य होतं एकेश्वरवाद. एकेश्वरवादाचा पुरस्कार करा आणि मूर्तीपूजा करू नका. मूर्तीपूजेला राजाराम मोहन रायांनी विरोध केला. तुम्ही ध्यान साधना मनामध्ये चांगले विचार असतील तर तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे, ही विचारधारा राजाराम मोहन रायांनी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून मांडली. मग उद्देश वैशिष्ट्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ब्राह्मो समाजाची तत्वे. राजाराम मोहन रायांनी अतिशय सुंदर पद्धतीने ब्राह्मो समाजाची तत्व सांगितलेलं आहे. त्याचं एक पहिलं तत्व आहे ईश्वर हा एकच आहे. ईश्वर हा एकच आहे आणि तो सर्वांचा निर्माता आहे. तो निर्गुण निराकार आहे. तुम्हाला तो काही मागत नाही. तुम्ही मात्र आपण हौशी आहोत की ईश्वराकडे हे देतो ते देतो हे सांगत असतो, परंतु ईश्वराने आजपर्यंत कुणाला काही मागितलेलं नाही. ईश्वर कुणाकडे काही मागत नाही. ईश्वर आहे तो निर्गुण निराकार आहे. हे पहिलं तत्व आहे. दुसरं तत्व आहे ईश्वर हा सर्वांचा पिता आहे, म्हणून आपण एकमेकाचे बंधू आहोत. कोणतेही धर्म, कोणतीही जात सर्वोच्च नाही तर मानव श्रेष्ठ आहे. आपण एकमेकासमोर बंधुभावानं वागलं पाहिजे. तिसरं तत्व आहे सर्व धर्माच्या अंतरंग सारखा. हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, ईसाई असेल, ज्यू असेल, हे सर्व जे धर्म आहेत त्या धर्माचं अंतरंग सारखं आहे. कारण सर्वच धर्माने सांगितलं आहे सर्व समान आहे. एकानं दुसऱ्याबरोबर प्रेमानं वागा हे सर्वच धर्मानं सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्व धर्माचं अंतरंग सारखं आहे. हे ब्राह्मो समाजाचं तिसरं तत्व आहे. चौथं जे तत्व आहे ते म्हणजे मूर्तीपूजेला विरोध. कोणत्याही परिस्थितीमध्ये मूर्तीपूजा करायची नाही. देव दगडात नाही, माणसाच्या मनात आहे हे पेरण्याचं काम राजाराम मोहन रायांनी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून केलं. म्हणून राजाराम मोहन रायांच्या ब्राह्मो समाजाचं महत्वाचं तत्व होतं मूर्तीपूजा करायची नाही, मूर्तीपूजेला विरोध. नंतरचं जे तत्व आहे ते म्हणजे प्रपंचाचं परमार्थ माना. आधी करावा प्रपंच नेटका. या दृष्टिकोनातून राजाराम मोहन रायांनी कुटुंबामध्ये राहा, कुटुंबाची सेवा करा, कुटुंबामध्ये चांगले विचार पेरा, तुम्हाला ईश्वर आपोआप भेटणार आहे. ही विचारधारा त्यांची होती. म्हणजे प्रपंचास परमार्थ माना असं त्यांचं तत्व होतं. नंतर जे तत्व होतं प्रेम, सेवा, माया. एकानं दुसऱ्याला प्रेम द्या, माया द्या, तरच तुमचा समाज प्रगतशील होणार आहे. अशी एकंदरीत ब्राह्मो समाजाची तत्व होती. राजाराम मोहन रायांनी तत्वाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु खऱ्या अर्थाने जर समाज प्रगतशील बनायचा असेल तर आपल्याला काहीतरी कार्य केलं पाहिजे. म्हणून राजाराम मोहन रायांच्या माध्यमातून ब्राह्मो समाजाने कार्य हातामध्ये घेतलं आणि पहिलं कार्य आहे सामाजिक कार्य, सोशल वर्क. समाज कार्य करत असताना राजाराम मोहन रायांना माहिती होतं भारतीय समाज हा अंधारात आहे, अज्ञान आहे, कर्मकांड आहे, रूढी प्रथा परंपरेचा पगडा आपल्या भारतीय समाजावरती आहे. स्त्रियांना असंही जीवन जगायला लागतं आहे कारण स्त्रियांमध्ये अनेक रूढी प्रथा परंपरा समाजानं पेरलेल्या आहेत. बहुपत्नीत्व आहे, नरबळे आहे, वेठबिगारी आहे, गुलामगिरी आहे. हा समाज ह्या अज्ञानामुळे पोखरलेला आहे. त्या समाजाला बाहेर काढणं हे सामाजिक कार्य राजाराम मोहन यांचं होतं. समाज प्रगतशील बनायचा असेल तर स्त्रियांना शिक्षण द्या, समाजाला शिक्षण द्या. हा दृष्टिकोन राजाराम मोहन यांनी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत नेला. ब्राह्मो समाजाचं दुसरं कार्य आहे धार्मिक कार्य. आताच आपण उल्लेख केला होता की राजाराम मोहन यांचं असं मत होते की खऱ्या धर्माची ओळख समाजाला करून द्या, अंगारे धोपाऱ्यातून समाजाला बाहेर काढा. जर तुम्ही नवस बोलून देव पावत असेल तर सर्वांनी नवस बोललं हे समाजाच्या प्रगतीचं लक्षण नाहीये. समाज प्रगतशील विज्ञाननिष्ठ बनवायचा असेल तर तुम्हाला खऱ्या धर्माची ओळख करून देणं गरजेचं आहे. म्हणून रूढी प्रथापर्यंत समाजाला बाहेर काढायचं आणि विज्ञाननिष्ठ बनवण्यासाठी राजाराम मोहन यांनी खऱ्या धर्माची ओळख समाजाला करून दिली. ब्राह्मो समाजाचं नंतरचे कार्य शैक्षणिक कार्य. आता आपण उल्लेख केला समाज प्रगतशील बनवायचा आहे. मग प्रगतशील बनवायचा असेल तर काय केलं पाहिजे. म्हणून राजाराम मोहन राय यांनी समाज प्रगतशील बनवण्यासाठी शैक्षणिक वसा हातामध्ये घेतला आणि शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून राजाराम मोहन रायांनी हिंदू कॉलेज, इंग्लिश स्कूल या संस्था स्थापन केल्या आणि त्यातून त्यांनी इंग्रजी शिक्षणाबरोबरच इतर शिक्षणालाही
प्रगती दिली किंवा इतर शिक्षणाही चालना दिली. कारण त्यांचं ठाम मत होतं इंग्रजीचा आपण पुरस्कार करायचा, म्हणून हिंदू कॉलेज असेल किंवा इंग्लिश स्कूल असेल या माध्यमातून समाजाची मुलं शिकू लागली, प्रगतशील बनू लागली. यानंतर जो कार्य आहे राजाराम मोहन राय यांच्या ब्राह्मो समाजाचं आणि एकंदरीत राजाराम मोहन रायचं, तो म्हणजे वृत्तपत्रीय कार्य. राजाराम मोहन रायने संवाद कौमुदी आणि उल अखबार हे 2 वृत्तपत्रे संपादन केले आणि समाज प्रगतशील बनवला. कारण त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून राजाराम मोहन रायांनी समाजाला प्रगतशीलतेचा मंत्र दिला. एकंदरीत राजाराम मोहन राय ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून आपण या मुद्द्याचा विचार करत असताना सारांश पाहतो, त्यावेळेस आपल्या हे लक्षात येतं की ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून राजाराम मोहन रायांनी मानवतेला, मानवी सेवेला प्रथम क्रमांक दिला. मानवी सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे समाजाला पटवून देण्यासाठी राजाराम मोहन रायांनी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून आपलं कार्य हातामध्ये घेतलं. एकंदरीत राजाराम मोहन राय यांचं कार्य असेल किंवा ब्राह्मो समाजाचं कार्य असेल, हे दोन्ही मुद्दे आज आपण इथं पाहिलेले आहेत. पुढच्या तासाला आपण पुढच्या मुद्द्याचा विचार करणार आहे. धन्यवाद.